होता, इथे मात्र एक धाव मिळते आणि इथे मात्र ऐकलं की काय माझं म्हणजे पहिल्याच बॉलला रिव्हर्स अड्डा मारतोय म्हणून, परंतु एक धाव निश्चित आलेली आहे. एका धावची धावसंख्या. हिट विकेट मात्र इथं हिट करून टाकलंय आणि इथे मात्र बोनस पॉईंट दिले ते म्हणजे राजला. अपेक्षाहून जास्त या ठिकाणी भूक आहे, अपेक्षाहून जास्त ठिकाणी भूक आहे. पाहतोय आपण धावसंख्या पाहिली ते फक्त आणि फक्त 20 वरती जाऊन विसावले. दुसरं षटक प्रगती प्रथावरती चालत असताना वैयक्तिक कोट्यामध्ये राज मात्र आता षटक टाकतोय आणि सांघिक कोट्याकडून दुसरं षटक. पाहतोय धावसंख्या 20 आहे. सर काय सामना रंगला, काय बोलू शकताय सामन्याबद्दल? आतापर्यंत 2 सामने झाले. टार्गेट होतं 35, ते चेस झालं. त्याच्यानंतर ते 26, ते चेस नाही झालं. क्रिकेट आहे, कुठेही काय होऊ शकतं. निश्चित याचा सर आम्ही काल अनुभव साबवामध्ये खरेदी निश्चित होतच असतं. धावसंख्या पाहिजे तर आपण लगोलग 21 झालेली आहे. 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक आता मात्र दुसरं षटक क्रमांक संपले आणि इथे मात्र तिसरं षटक सांगून टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आता नवीन फलंदाज येतो. प्लीज सर 5 करायचंय. 6 वाजते घड्याळाची घंटा तर सांगते 6 वाजलेत. यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर अजून कार्यक्रम आपला बक्षीस वितरणचा कार्यक्रम देखील करायचा आहे. तर तुमचं म्हणणं आहे प्लीज आपण थोडीशी वेळेचं बंधन घेऊन आज सामन्याला लगेच सुरुवात करायचं आहे. हे सूत्र तुमच्या हातामध्ये. तुम्हाला ही एक क्षणभर वेळ देऊ नका, कारण की इथे मात्र पाहिजे तर टर्निंग पॉईंट काय आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याकडे अजून 3 सामने खेळवायचे आहेत. कोणता बॉलर कोण आहे? सुशांत. हाय 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 तो माझ्या नेट नेट सुरेख चेंडूची फेकी झाली. इथे मात्र 2 धावा अर्जित केल्यात. सेट द ग्राउंड चेंडू फटकला. सुशांत मात्र पाहतोय डाव्या बाजूने मारा करत असताना बरोबर मिळेल एसटीच्या एल्बो त्या चेंडू टाकला. परंतु इथे मात्र या ठिकाणी आपल्याकडे नियम क्रमांक तो नाहीये, नाही तर निश्चित एलबीच्या सुपट मध्ये इथे आउट दिला गेला असता. पण इथे मात्र शरीराचा वेध घेत चेंडू जातोय 30 सर्कलच्या आतमध्ये आणि हा सामना ऑब्जेक्टच्या दिशेने सामना थोडासा पुढे जाताना पाहतोय आपण. लॉब टॅप चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमा पार कावकोनाच्या डोक्यावर चेंडू सीमा पार 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची धावसंख्या लावून पाहिजे तर जाऊन पोहोचते 34 वरती. 34 वरती जाऊन पोहोचते. तुम्हाला जिंकण्याची गरज आहे. 35 सेम टू सेम. पहिला तर सेम मंगळाच सारखाच खेळ झालाय. खेळ आता पाहायचंय फक्त रंग कुठे आणायचा आहे. म्हणजे आपल्या जर घराला जर एखादा कलर मारायचा असेल तो तुम्हाला प्युअर मारायचा आहे की पुठी कलर मारायचा आहे हे महिन्याच्या आतमध्ये रंगाला पाहतोय. येस ऍब्सोल्युटली प्रकाशभाई येणा सॅल्यूट करतो. ज्या मैदानाच्या आतमध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर पाहतोय आपण फक्त आणि फक्त पैशांचा कहर आणि लहर या मैदानाच्या आत प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देणारी ही प्रेरणादायक या ठिकाणी होते. आणि इथून जो दर्जा जो प्रेक्षकांच्या मनामध्ये जो उमटलेला आहे म्हणजे की जी ऊर्जा आली ना त्या बॅट मधून येणारा षटकार हा सीमा पार पडला जातोय. आणि इथे मात्र प्रत्येक खेळाडूच्या एखाद्या कोणत्या खेळाडूच्या आपल्या नावावरती ते बक्षीस लावले जाते. ते बक्षीस मात्र प्रकाश
सर यांच्या माध्यमातून ते दिले जाते. तर थँक्यू सो मच सर, या स्पर्धेसाठी तुमचं मोलाचं योगदान राहिले. सर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय तुमचं मनाबाई प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टाइम मिळून वेळ आपण 3 सामने खेळवायचे आहेत. याच बॅटर पाठवायचे आणि आमच्यापर्यंत नावं पोचवायचे. चला चेंडू टाकण्यात सज्ज सूरज. पहिला चेंडूला पहिला स्पॅक, पहिल्या चेंडूला पहिला स्पॅक दाखवलेला चेंडू खोलात टाकला होता. इथे मात्र हेलिकॉप्टर सारखे बॅट फिरवली, एमएस धोनीच्या आत पण करवली. हा शॉट पाहिजे तर हार्दिक पांड्या प्रॉपर टायमिंगने पार करतो आणि इथे मात्र सूरजने आठवण करून दिली. पहिल्या चेंडूची 4 धावा मिळून दिल्यात. मागच्या मॅचचा हिरो 0 पासून सुरुवात केली होती आणि मागच्या मॅच मध्ये 11 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी गेली होती. परंतु या मॅच मध्ये आपण पाहायचं सूरजला मात्र खरोखर पाहिजे तर सूरजची मात्र हाईट इथे मिळालीच ना. तर इथे आला 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 मात्र मोठा षटकार. बिग 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 चर्चा आहे या नावाची. आता वादळ गुंगावतय म्हणजे सूरज नावाच्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सूरज मात्र मावळताना दिसतोय, दुसऱ्या बाजूला सूरज मात्र इथे मात्र प्रकाशित उजळताना आता दिसतोय आणि सूरज मात्र इट इज ऑन फायर. बिग षटकार उर्फ नाना असं आम्हाला ढगाळ म्हणून सांगतायत. हे कॉमन त्याचं पॅटर्न नाव आहे, म्हणजे त्याला एक सोबत याचं नाव आहे. नानाच्या बॅट म्हणून मात्र आता ही चर्चा 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 इथे या मैदानावरती गाजवताना दिसतोय. हा मात्र पाहतोय आता या नानाच्या बॅट मारला उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूचे पहिला चौकार आला, त्यानंतर मला दुसऱ्या चेंडूचा मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि 6 धावांची धावसंख्या जाऊन 10 वरती पोहोचले. 10 वरती धावसंख्या पोहोचली. इथे मात्र आता कहर माझ्यातून दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. लय भारी भावाने मारला एक षटकार. चेंडू हवेमध्ये आहे या ठिकाणी. विकेट मात्र पाहतोय आपण. वन साइड हिरो मात्र या ठिकाणी. हर सर जहां छूट जाए उसे मंदिर कहते, हर नदी जहां समा जाए उसे समंदर कहते. जिंदगी कर्मभूमि जंग तो कोई सारे है, लेकिन हर जंग तो जीत जाए उसे सिकंदर कहते. या चेंडूवरती मात्र पाहिजे तर आता मोठा मासा फसवलाय, कारण की हा चेंडू परफेक्ट त्याच ब्लॉक खोला चेंडू टाकला होता आणि इथे मात्र त्याला स्लॉट करण्याच्या नादामध्ये आता मात्र इथे सूरजनं मात्र ती सुरुवात करताना मात्र या ठिकाणी काम करून गेलाय. 2 चेंडू 10 धावा दिल्यात आणि आताच्या मॅच मध्ये कौस्तुभने मात्र 3रा चेंडू फेकला आणि मोठा मासा फसवलाय आणि इथे मात्र धावसंख्या 10 वरती विसावले. परंतु नानाला मात्र तंबूच्या आचेला परतावं लागलंय. त्याची जागा घेण्यासाठी आतमध्ये कोण गेलाय? सुशांत. आता मात्र पाहायचा या ठिकाणी सूरजची जागा चालवण्यासाठी मात्र त्या मैदानाच्या आतमध्ये सुशांत गेलाय. सुशांतला मात्र हा किल्ला लढवावा लागणार आहे. इथे मात्र खरोखर ही उत्कुंठा लागलेली आहे, कारण की आपल्याला मात्र 3 ट्रॉफीच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. हा किल्ला लढवायचा आहे निश्चित. ऍब्सोल्युटली मनोमनी घ्यावी तार, काळजामध्ये उतरावी कटार आणि पाहतोय स्टँड अँड द ग्राउंड. पाहतोय षटकाराला इथे स्टँड अँड जागेवरून एकही सुद्धा पाऊल हलवलं नाही आणि हा चेंडू मात्र सीमा पार गेलाय. आता मात्र धावसंख्येचा ओक आहे ना तो 16 वरती जाऊन पुन्हा 16. निश्चित सूरज मात्र सांगतात या ठिकाणी गेम चालू आहे. परफेक्ट धावसंख्या मात्र या ठिकाणी 16 मध्ये जाऊन पोहोचले. या ठिकाणी काय पाहायचंय निश्चित पंचाने मात्र या ठिकाणी आपला निर्णय निश्चित सांगणार आहेत. तू फक्त वेट अँड वॉच. येस मिस्टर म्हणाबाई काय म्हणून पहिला जो आपण निर्णय तोच वाईट आहे. येस अवांतर वाईटच्या स्वरूपात
हेच पंच वाईट. नो दिला त्याने इकडे. पहिल्या पंचाने आपल्या स्ट्राईक पंचाने वाईट दिला होता. इथे मात्र तो स्वीकारावा लागेल आणि मॅच स्टार्ट करायचा आहे. धावसंख्या मात्र आव्हान तर मिळतंय, परंतु हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकावा लागणार आहे. कौस्तुभ याला धावसंख्या आव्हान 17 वरती. या 17. ओहो, या ठिकाणी मात्र पाहतोय खोला चेंडू टाकलाय, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय आणि इथे मात्र लगोरी राही नाही, परत बुंदा चेंडू टाकलाय आणि इथे मात्र पाहिलं तर त्रिफळा किक केलाय आणि मात्र फलंदाज बॅक टू डग आउटला परतावं लागतंय सुशांत याला. कधी पण खेळताना निश्चित 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 या ठिकाणी खरोखर वेगळी करत नाही आले पाहिजे. सुशांतने मात्र पहिल्या मॅच मध्ये मॅच आणली होती. रात्र नाही, रुपेश मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो. रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो, वेळ मात्र निश्चित बदलते. ही वेळ आपली आता आहे का पाहायचं आहे. या मैदानावरती कहर माजरना पाहतोय. चला मित्रांनो, सर प्लीज थोडासा आपण जरा शांत पद्धतीने थोडं डगआउट मध्ये थोडासा आवाज करायचा. धावसंख्या आहे आतापर्यंत जाऊन पुढे 17 वरती. पहिले षटक क्रमांक संपलंय आणि इथे मात्र धावसंख्या 17. आता मात्र 10 चेंडू 18 धावा, 10 चेंडू 18 धावाचा खेळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना रंगला. कुठेच जाऊ नका मित्रांनो. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्याचा आनंद घ्या. लाईक वरती, बेल लाईक वरती हिट करा आणि माझ्या या नवीन चॅनलवरती तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चेंडू सेफ आहे, परंतु एकच धाव मिळते. एकच धाव मिळाले. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक कोणाकडून पहिले षटक अमेश मात्र घेऊन आलाय आणि सांघिक संघाकडून पहिले तर दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतो अमेशला. आता मात्र धावसंख्या 18 वरती आहे. तेच गोलंदाज ट्रॅकवरती एक तर वाईट एक प्लस भेटणारच आहे तसं पण. येस या ठिकाणी मात्र धावकीच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि मोठी या ठिकाणी चुकी करताना मैदानाच्या आतमध्ये मात्र तंबूच्या आसला परततोय. तो म्हणजे संदेश. ओपनिंग पेर बदला खरोखर त्यांनी दोन्ही फलंदाजांनी सूरज आणि संदेश यांनी जी चांगली काहूर माजवली होती. असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण केले होते की मी जे फटके खेळलो, कारण की इथे सर पाहिलेत ना धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 17 आली होती, परंतु इथे मात्र घाई करण्याची कोणतीच गरज नव्हती, कारण की आपल्याला स्कोर ऑलरेडी प्लस मध्ये आहे. पण आता इथे मात्र थोडीशी ही घाई अति घाई संकटात जाईल असं मात्र हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एक शॉटचा गेम आहे यार. कमबॅक केला या ठिकाणी, परंतु एक धाव देखील इथे धावून घेतलेली आहे आणि ही संतुष्ट मात्र धाव मात्र आणलेली आहे. इथे मात्र सामना थोडा वेगळ्या करंडीच्या दिशेने जातोय मित्रांनो. सामना पाहतोय आपण इथे आणि इथे मात्र या ठिकाणी ह्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमबॅक मात्र केलाय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्यानंतर पाहतोय आपण कमबॅक केला या गोलंदाजाने. फसलाय या ठिकाणी चेंडू हवेत मात्र जाऊन बसलाय क्षेत्रच्या कवेत. आलाय मोठा विकेट लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र हा आता मात्र फलंदाज परतणार बॅक टू डग आउट. रुपेशला मात्र परतावं लागतं या ठिकाणी. मिस टाइम झाला या ठिकाणी. मात्र बरोबर एलिव्हेशन प्रॉपर झालं नाही या चेंडूवरती आणि इथे मात्र रुपेशला मात्र परतावं लागतं बॅक टू डग आउट. फास्ट करायचंय, मैदानाच्या आपण न्यू बॅटून पाठवायचंय. जिगर का तुकडा मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र थोडासा प्रेशर मात्र फलंदाजीच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा प्रेशर मात्र आता थोडस संघ कोणत्यातरी दरीच्या संकटाच्या दरीत जाऊन आता मात्र थोडासा जाताना दिसतोय, कारण की थोडस आता जास्त कॉन्फिडन्स मात्र आता इकडे गोलंदाजीच्या
खांद्यावरती दिसतोय, कारण की आता फुल कॉन्फिडन्स आहे, कारण की सुरतला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवून लावलं, त्यानंतर पहिले रुपेशला ओपनिंग पेअर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवून लावली आहे आणि आता मात्र जिगर मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये परतलेत. पाहायचंय रुपेश मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅक वरती कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय, एक धाव अर्जित केली आहे, परंतु इथे मात्र पडलाय, परंतु त्या ठिकाणी दुसरी धाव या ठिकाणी अर्जित केली आणि सक्सेसफुल विकेट दरानं पाहायला मिळते. दुसरं क्रमांक षटक क्रमांक संपले. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. 5 चेंडू 14, 5 चेंडू 14, 5 चेंडू 14. खेळ संपला नाहीये, अद्याप कोणी जिंकले नाही, अद्याप कोणी हरलंय नाहीये. येस, तिला फास्ट करायचंय जरा. सूरज आपण देखील आपल्याला अजून सामने खेळवायचे. मिस्टर सूरज कानमंत्र देताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये, परंतु तिथे ती कलाटणी काय गुरुमंत्र या कामी येऊ शकतो का हे पाहायचंय. इथे मात्र 5 चेंडू 14 धावांचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शनिवार आणि रविवार खूप काल आपल्या या मैदानावरती रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये खूप काळ खूप वेगळी कलाटणी आली. या मैदानावरती खेळण्याची मजा सुद्धा खूप वेगळी आहे. प्रत्येक क्षण या ठिकाणी ना एक वेगळ्या माध्यमातून आपण पाहतो. इथे आता मात्र सामना कोणत्या उपचाराच्या दिशेने वळणार हे पाहायचंय. पूल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल मध्ये पडतोय, चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये आणि इथे मात्र 2 धावा अर्जित केल्या आहेत. 2 धावा सुद्धा खूप महत्वाच्या असणार आहेत, निश्चित असणार आहेत. परंतु हे पाहायचं या मैदान मात्र आता कोणाला ज्या ठिकाणी कोणत्या टीमने साथ देणार आणि या मैदानावरती क्रिकेटचा खेळ मात्र कोणत्या पद्धतीने रंगणार. जसं तुम्ही क्रिकेटला देणार तसं तुम्हाला या क्रिकेटमध्ये तुम्हाला क्रिकेट देणार. म्हणून ही क्रिकेटमध्ये ना, क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपण कोणत्याही मैदानावरती जाऊ एक वेगळ्याच शैलीचं क्रिकेट फसलाय एलिव्हेशन झालं नाहीये, परंतु नॉलेज मध्ये चेंडू पडतोय. 2 धावांचा हा खेळ मात्र इथे रंगतोय. संघर्ष आणि संघर्षाचा नाद या मैदानाच्या आतमध्ये मात्र करताना पाहतोय आपण. याही ठिकाणी पहिले 2 धावांची गरज आहे काय तर पाहायचंय. 2 धावांची धाव फलक मात्र थोडे वेगाने वाढतोय. धावसंख्या जाऊन पडले 27 वरती आणि या षटकामध्ये चेंडू मात्र फेकून गेले 3 आणि 2 चेंडू शेष शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच इन मध्ये. फसलाय चेंडू, परंतु नॉलेज मध्ये पडणार. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न करणार का. आणि इथे मात्र आता 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. 1 चेंडू 6 धावा. काय घडणार मित्रांनो, 1 चेंडू 6 धावा काय घडणार मित्रांनो. प्रकाश तोडणकर कम बॅक. निश्चित आता तुम्हाला प्रकाश तोडणकरला इथे आणावं लागणार आहे. 1 चेंडू 6 धावा. प्रकाश तोडणकर आपण कमबॅक. निश्चित पाहतोय खूप सुरेख पद्धतीचा खेळ
खेळपट्टीवरती खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंगावरती रोमांच उभा राहणारा, शहर आणि शरीराला वेग हृदयाच्या स्पर्धकाला देणारा आणि पाहतो या ठिकाणी मात्र पाहतो काय घडलं पाहिजे. लाईव्ह सांगायचं आहे तिथेच सांगायचं, लाईव्ह सांगायचं आहे. येस ऍब्सोल्युटली काय घडलंय काय घडलंय. येस ऍब्सोल्युटली विकेटचं पतन होतंय या ठिकाणी आणि मात्र हा सामना काय काय रंगलाय खरोखर. पूर्णस्तव पात्र सूरजची मेहनत या ठिकाणी पूर्णस्तव त्या क्षेत्ररक्षणाने कमाल झालं पाहिजे. एंड मुवमेंट, कॅच मुवमेंट आणि मॅच मुवमेंट मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय. सुपर सुपर कॅच पकडलाय. व्हॉट अ कॅच. नाव काय रुद्र मात्र दोनदा या कॅचचा कारनामा केला आणि इथे मात्र त्याने दाखवून दिलंय. पहा याला मात्र खांद्यावरती घेण्याचं आज श्रेय लाभलंय आणि इथे मात्र या षटकारावरती घेणे कॅच पकडलाय. सुरेख सुरेख पद्धतीचा मात्र नेत्रदीपक कॅच पकडलाय. सुरेख मध्ये कौतुक करावं लागेल आणि या ठिकाणी मात्र पाहिलेत ना तर या फलंदाजीचे देखील कौतुक करावं लागेल कारण की खूप सुरेख पद्धतीने खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत आपण. मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो अंगावरती रोमांच उभा राहणारा, शहर आणि शरीराला वेळ हृदयाच्या स्पंदनाला प्रत्येक वेळी सांगावं, त्यांच्या दगदगणाऱ्या आवाजाला पर्यंत सांगावं, नजरेने खऱ्या अर्थाने क्रिकेट देखील खेळावं, मनामध्ये जय आणि पराजयाच्या विचाराने भगवंती निर्माण करावी, वादळ निर्माण करावं. परंतु वादळ मात्र निर्माण कोणी केलंय तर रुद्रने हा कॅच पकडलाय आणि आपल्या खिशामध्ये मॅच आणलाय. आणि मॅन ऑफ द मॅच पण येस मित्रांनो सेमीफायनलचा सामना रंगणार आहे मित्रांनो. इथे रणपार वर्सेस एका बाजूला पाहतोय रांजणकी गावखडी या दोन्ही संघांमध्ये हा टॉस होतोय आणि इथे मात्र 6:15 झाले आहेत तर टॉस साठी येस दोन्ही संघांना सूचना आहे. सेमीफायनल दोन्ही संघांना सूचना आपल्या समोर आहेत का. दोन्ही संघांना सूचना आहे जो सेमीफायनल मध्ये जो संघ विजय होईल